आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला विक्रमी बोली. 3.25 कोटींची आयपीओला बोली लागलेली आहे. गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. बजाज हाऊसिंग फायनान्सला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळतोय. बजाज हाऊसिंग फायनान्सला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला विक्रमी बोली, 3.25 कोटी बोली करण्यात आलेली आहे. आयपीओला बोली गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे बजाज हाऊसिंग फायनान्सला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळताना आपण पाहू शकतोय. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अजय वाळिंबे, जे शेअर मार्केटचे तज्ज्ञ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपण पाहतोय की बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला विक्रमी बोली दिली जाते. 3.25 कोटींची बोली मिळालेली आहे. बरोबर. कारण सध्या मला असं वाटतं की जी आयपीओची फ्रेन्झी म्हणूया आपण याला, असं होत आहे की गुंतवणूकदार म्हणजे मुळात काय, तर गुंतवणूकदार जो लगेच इमिडिएट गेन घेणारे गुंतवणूकदार आणि लॉंग टर्म गुंतवणूकदार. पण सध्या म्हणजे गेले जवळपास 2 वर्ष तुम्ही जर ट्रेंड पाहिलात तर शेअर बाजारातले हे आयपीओच्या फ्रेन्झीचं मुख्य कारण असं आहे की गुंतवणूकदारांना ताबडतोब गेन्स मिळतात त्याच्यात. आणि जर हा आयपीओ चांगला असेल, म्हणजे हा बजाज फायनान्सचा जो आयपीओ आहे, बजाज फायनान्सचा बजाज हाऊसिंग फायनान्स ही त्यांची कंपनी आहे, त्यामुळे जेव्हा प्रमोटर्स चांगले असतात तेव्हा प्रतिसाद मिळणं हे अपेक्षित होतंच. आणि जर तुम्ही एसएमईची जर ज्याप्रमाणे भरणा होतोय ते पाहिल्यावर हे अपेक्षितच होतं. त्यामुळे केवळ 6,560 कोटीचा जरी आयपीओ असला तरी त्याला 3.25 कोटींचं जी बोली मिळाली आहे ती अपेक्षितच होती. आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षीच्या तुलनेत सुद्धा, म्हणजे यावेळी जवळपास आता ऑगस्ट महिन्यात जवळपास 17,000 कोटीचं आयपीओद्वारे जे भरणा झालेला आहे, याचं मुख्य कारण तोच आहे की गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद. आणि ह्याचं गुंतवणूकदारांच्या वाढत्या प्रतिसादाचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांना जास्तीत जास्त मिळणारा इमिडिएट गेन. त्यामुळे गुंतवणूकदार अप्लाय करतात, अप्लाय झाल्या आणि शेअर्स अलॉट जर त्यांना झाले, ते जर लकी असतील आणि त्यांना शेअर्स अलॉट झाले तर ते ताबडतोब गेन मिळवण्याचा जो प्रकार वाढायला लागलेला आहे त्याचा हा परिणाम आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर एकूणच आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्याचं नेमकं कारण काय आहे आणि यासोबतच बाजार नेमका कुठपर्यंत जाणार आहे? नाही, मला असं वाटतं की शेअर बाजाराचं आता जोपर्यंत हा इंडेक्स वरचढ आहे आणि म्हणजे ह्याच्यात ना मी 2 प्रकार करीन. एक मेनलाईन आयपीओ आणि दुसरा म्हणजे एसएमई आयपीओ. तर तुम्ही जर गेल्या वर्षभरात, आणि ज्याच्याबद्दल सेबीने चिंता पण व्यक्त केली होती, ते अबाउट एसएमई आयपीओ आहे. तर एसएमई आयपीओ मध्ये जर तुम्ही भरण्याचा प्रतिसाद पाहिलात, म्हणजे जर आयपीओला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो कित्येक पटीने जास्त आहे. आता याचं अगदीच लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं तर काही काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यात एक पॅकेजिंगचा इश्यू येऊन गेला होता आणि त्या कंपनीची बॅलन्स शीट केवळ 7 कोटीची होती आणि त्यांना 8 कोटी, म्हणजे खरं हेच चुकीचं आहे की बॅलन्स शीट साईज 7 कोटीची आणि 8.4 करोडचा त्यांनी आयपीओ काढला होता. आणि त्यांनी केवळ 4 दिवसात त्याकरता 1,085 कोटी, कारण गुंतवणूकदारांचा प्रतिसाद 165 टाइम्स, 165 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब तो झाला. तर याचं मुख्य कारण काय आहे? तर मुख्य कारण हेच आहे की इमिडिएट गेन. आणि एसएमई मध्ये तर ते लॉटरी टाईपच झालेलं आहे की गुंतवणूकदारांचा प्रतिसाद एवढा प्रचंड आहे आणि तो 200 टाइम 300 टाइम ओव्हर सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा शेअर्स अलॉट होतात ते ते ग्रे मार्केट प्रीमियम म्हणतात, त्याला जीएमपी हा शब्द आहे. तर ग्रे मार्केट प्रीमियम बघून गुंतवणूकदार अप्लाय करतात आणि शेअर लागल्या लॉटरीप्रमाणे ते विकून टाकतात. खरं म्हणजे आज जो बजाज हाऊसिंग फायनान्सचा किंवा तुम्ही जर टाटा टेक्नॉलॉजी पाहिलं असेल, एलआयसी पाहिलं असेल, तर ह्याला मिळणारा प्रतिसाद त्याचा गुंतवणूकदार वेगळा आहे आणि एसएमईचा आयपीओ जे असतात त्यांना मिळणारा गुंतवणूकदारांचा प्रतिसाद तो वेगळा आहे. आणि पण अर्थात दोघांची कारणं जरी बहुतांशी सेमच असली तरी सुद्धा एसएमई आयपीओ मध्ये आपल्याला सट्टा हा एक प्रकार जास्त दिसून येतो. त्याच्याबद्दलच सेबीने काही कठोर पावलं उचलली आणि त्याच्याकरता त्यांनी इमिडिएट गेनवर 90% रिस्ट्रिक्शन ठेवलं आणि मेन लाईन मध्ये ते नाहीये. तर
मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी जे लॉंग टर्म गुंतवणूक आहे, ज्यात ज्यात जसं बजाज हाऊसिंग फायनान्स आहे किंवा LIC, मी टाटा टेक्नॉलॉजी मी तुम्हाला एक्झाम्पल दिली, त्याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून गुंतवणूक ठेवणं हे महत्वाचं आहे. तर SME IPO मध्ये मात्र हे लोक म्हणजे गुंतवणूकदार आहे ना, गुंतवणूकदार म्हणायचं की काय म्हणायचं मला शब्द बरोबर माहिती नाही, हम्म. कारण हे इमिडिएट गेन करणार आहेत, शेअर्स लागल्या लागल्या गेन करणार. त्यामुळे हे जे दोन गुंतवणूकदारांचे प्रकार आहेत, याच्यामध्ये मी पहिला जो प्रकार जो सांगितला ते खरे गुंतवणूकदार, जे गुंतवणूक ठेवून देतात. त्यामुळे तुम्ही अभ्यास व्यवस्थित करून IPO ला अप्लाय करणं अपेक्षित आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात हे किती दिवस चालू राहील आणि मार्केटबद्दल काय, तर जोपर्यंत मार्केट तेजीत आहे, जोपर्यंत हा इमिडिएट IPOचा गेन मिळतोय, तोपर्यंत हा प्रतिसाद चालूच राहतो. अगदीच. त्यानंतर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की काही IPO असे पण आहेत की त्यांना अपेक्षित होते 12 कोटी आणि मिळाले 4800 कोटी. या मागचं काय गौड बंगाल आहे? हेच आता मी जसं सांगितलं की SME IPO ला हा प्रकार जास्त आहे. बरं. आणि मेनलाईन IPO मध्ये जेव्हा कंपनी चांगली असेल तर डेफिनेटली त्याला तो प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे. पण जेव्हा त्या कंपनीची बॅलन्स शीट साईजच 7 कोटीची आहे आणि ते IPO 8.40 कोटीचा काढतात, तेव्हा मला असं वाटतं की सेबी किंवा फिनान्स मिनिस्ट्रीने याच्यामध्ये लक्ष घालण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात जरुरी आहे. कारण SME IPOची जी लॉट साईज आहे ती मोठी आहे. म्हणजे तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट तिथे 1.25 लाखाची किंवा 1,20,000ची मिनिमम इन्व्हेस्टमेंट करायला लागते. पण मेनलाईन IPO मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट फक्त 14 ते 15,000ची करायला लागते. आता ओव्हर सबस्क्रिप्शनची जी अमाऊंट तुम्ही आता अमाऊंट मध्ये भरलात जेव्हा बोलता, हम्म. त्याचं कारण असं की ही IPO फ्रेन्सी, म्हणजे मला इमिडिएट गेन जे मिळतात त्याकरता गुंतवणूकदारांचा जास्तीत जास्त ओढा SME IPO कडे. आणि त्यामुळे केवळ 8 कोटीच्या साठी 1,048 कोटी जेव्हा मिळाले, 1,085 कोटी, किंवा आता अर्थात बजाजचं हे अपेक्षित होतं, कारण त्याची एक तर IPO साईज पण मोठी होती आणि ओव्हरऑल प्रवर्तक आणि आतापर्यंत त्यांचं बिझनेस पॅटर्न किंवा आता त्यांचे जे लिस्टेड कंपन्या आहेत त्यांचे शेअरचे भाव बघता हे अपेक्षित होतं. त्यामुळे हे जोपर्यंत तेजी आहे तोपर्यंत हा कल चालू राहील. गुंतवणूकदारांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे यामध्ये रिस्क फॅक्टरही तेवढाच असतो असं एक गुंतवणूकदारांमधून जी चर्चा होते ती आपल्याला ऐकायला मिळते. रिस्क फॅक्टरचा किती इफेक्ट असतो या गोष्टींवरती? निश्चित. रिस्क फॅक्टर म्हणजे आधी मुळात काय माहितीये का, हम्म. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की GMP हा प्रकार, आता बहुतांशी गुंतवणूकदार काय करतात, इंटरनेटवर तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध असते. तुम्ही काही ज्या वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही SME IPO किंवा मेनलाईन IPO आणि GMP असं टाईप केलं तर तुम्हाला ग्रे मार्केट प्रीमियम दिसतो. हम्म. आणि बहुतांशी गुंतवणूकदार काय करतायत, ज्यांना शेअर बाजाराचं ज्ञान देखील नाही, ते केवळ त्याचा मार्केट प्रीमियम किती चालू आहे याप्रमाणे या IPO ला प्रतिसाद देतात. हम्म. आता जसं तुम्ही मला प्रश्न विचारलात की रिस्क फॅक्टर किंवा रिस्की आहे असं जे म्हणतात तर नक्की काय, तर मी तुम्हाला मध्ये आणखीन एक IPO आला होता, तो ना 2 व्हीलरची शोरूम होती. आणि 2 व्हीलरच्या शोरूमला जर तुम्हाला एवढा हजारो कोटी जर गोळा करू शकत असाल, जिथे कर्मचारी पण केवळ 30-35 कर्मचारी आणि एक छोटंसं ऑफिस असं, ते बरेच सोशल मीडियावर पण पॉप्युलर झालं, हम्म. की त्याला जर असा मोठा प्रतिसाद मिळत असेल तर ते खरंच म्हणजे मला असं वाटतं की धोक्याची घंटा आहे. तुम्ही मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी काय बघायला पाहिजे, तर याच्यामध्ये प्रवर्तकांचं, जसं आता आपण बजाज हाऊसिंग फायनान्स बघितलं, तर प्रवर्तक कोण आहेत, ते जर नावाजलेले प्रवर्तक असतील तर निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये IPO मध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही, जसं LIC होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रीमियम जस्टिफायबल आहे का, म्हणजे जेव्हा एखादा इश्यू विथ प्रीमियम येतो, अधिमूल्य त्याच्यावर आकारलं जातं, तर ते अधिमूल्य बरोबर वाटतंय का. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कंपनीचे जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येते ह्या IPO बद्दल, त्याचं प्रॉस्पेक्टस पण अवेलेबल असतं. तुम्ही जेव्हा ऑनलाईन आता गेलात तर तुम्हाला प्रॉस्पेक्टस मध्ये पूर्ण माहिती मिळू शकते. त्यात तुम्ही एवढंच बघायचंय की गेल्या 3 वर्षाची या कंपनीची कामगिरी काय आहे आणि पुढे अपेक्षित कामगिरी काय आहे, त्याचं ते देणं बंधनकारक आहे, ते सुद्धा तुम्हाला वाचता येतं. तर त्याचं प्रोडक्ट लाईन काय आहे, त्याचे प्रमोटर्स कोण आहेत, त्याचा प्रीमियम किती आहे, आणि आता ओव्हरऑल मार्केटमध्ये अशा प्रकारच्या कंपन्यांचा शेअरचा साधारण भाव किती असतो. एवढे 4 फॅक्टर जर तुम्ही लक्षात ठेवलेत आणि मग IPO ला अप्लाय केलं तर तुम्ही निश्चित फायद्यात राहाल. आणखीन एक शेवटची मी महत्वाची गोष्ट सांगतो
की तुम्ही ना केवळ शॉर्ट टर्म गुंतवणूकदार असाल, म्हणजे तुम्हाला केवळ आयपीओ गेन मध्ये घेऊन बाहेर पडायचं असेल, तर हा प्रकार तुम्ही जे करताय एसएमई आयपीओ किंवा इव्हन मोठ्या आयपीओ मध्ये करताय ते कदाचित योग्य ठरू शकेल. पण हे कधी कधी रिस्की ठरू शकतं, कारण पर्टिक्युलरली एसएमई आयपीओ मध्ये, कारण बरेच वेळा तो लीज झाल्यानंतर फक्त सेलर जर त्या स्टॉकला लागला तर तुम्हाला ते शेअर्स विकता पण येणार नाही. त्यामुळे मेनलाईन आयपीओ कम्पॅरेटिव्हली सेफ आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करून जर तुम्ही गुंतवणूक दीर्घकालीन पण विचार करा, मध्यमकालीन पण विचार करा आणि शॉर्ट टर्म पण करा. पण अ, ही जे 4 फॅक्टर सांगितले याचा विचार करूनच मग तुम्ही अप्लाय करा. तुम्ही निश्चित फायद्यात राहाल. नक्कीच. अभ्यास केल्यानंतरच गुंतवणूक करणं फायद्याचं राहील, एकंदरीतच हा सारांश तुम्ही सांगितलेला आहे. तर अजयजी, धन्यवाद. तुम्ही अगदी सहज आणि सोप्या भाषेत एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल.